मी होतो, देवेंद्रजी होते, अजितदादा होते. बैठक अतिशय सकारात्मक झालेली आहे आणि पुन्हा उद्याही बैठक होईल. तुम्ही साहेब पहिल्यांदा चर्चा काय झाली, म्हणजे चर्चा तुम्हाला सगळी कशी काय तुम्हाला मी अरे आमची भूमिका काल मी जाहीर केली की महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा कालच मी दिलेला आहे. त्यामुळे तो डेडलॉक संपलेला आहे. आज निर्णय झाला नाही, आता ते त्यांचं विधानमंडळाचं नेता निवडीची बैठक होईल ना, त्यानंतर पुढची. तुम्ही साहेब पाऊण तास आधी जाऊन भेटला, तुमची वेगळी बैठक झाली. अमित शहा जे पी नड्डांनी तुमची बैठक. अरे बाबा असं काही नाही, ते वेगळी चर्चा काही नाही. असं सरकार स्थापनेवरच चर्चा झालेली आहे, अशी वेगळी काही चर्चा झाली नाही. आमच्यामध्ये पूर्णपणे समन्वय आहे, सकारात्मक आम्ही सगळे आहोत आणि आम्हाला राज्यातल्या जनतेने जे अतिशय क्लिअर कट मॅन्डेट दिलेले आहे त्यांचा आदर आम्ही करतोय आणि लवकरच सरकार स्थापन करू. अजितदादांची आणि फडणवीसांची बैठक सुरू असताना त्यांची एक स्वतंत्र बैठक झाली. कोणाची? तटकरेंच्या घरी अजित पवार. त्यांची काय, त्यांच्या पक्षाची बैठक झाली ना, दोन पक्षांची. उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली, दोन उपमुख्यमंत्री ते आधी आले होते, मी आलो उशिरा आणि नाहीतर आमचे पण तिकडे झाले असते. शपथविधी कधी होईल साहेब? अरे बाबा आता तुम्ही एकदम घाई कशाला करताय? तुम्हाला सगळं सगळं काही व्यवस्थित सगळं होईल. पहिला कार्यकाळ आता काळजी भाऊ मुख्यमंत्री मी आहे, सगळ्यांची काळजी घेतोय. तुम्ही काय मागणी केली साहेब? काही अरे बाबा केंद्रात तुम्हाला मंत्रिपद दिलं जाणार की राज्यपाल पद तुमच्या पक्षाला मिळणार? सगळं तुम्हाला सविस्तर मी सांगेन. खात कुठून आवाज आहे? खाती तुम्हाला मिळणार त्याबद्दल काही चर्चा? लाडकी बहीण फेमस आहे आणि लाडका भाऊ म्हणून माझी ओळख झालेली आहे, आता नवीन ओळख निर्माण झालेली आहे. सक्का लाडका भाऊ, ते सगळ्या पदांपेक्षा ते मोठं पद आहे मला. त्यामुळे खरं म्हणजे आमची चर्चा जी आहे किंबहुना आजची बैठक जी आहे ही बैठकीमध्ये अतिशय साधक बाधक चर्चा झाली आणि उद्याही आमची बैठक होईल आणि 1-2 दिवसामध्ये निर्णय होईल. पुन्हा दिल्लीत बैठक होईल ना, का येऊ नको इकडे? नाही, दिल्ली तुम्ही आले पाहिजे यासाठी. पण शिंदे साहेब एका बाजूला थोडंसं कुठेतरी एक कॅम्पेन दिसतंय किंवा तुम्हाला बदनामी करण्याची तुमच्या विरोधामध्ये एक मोहीम चालवल्यासारखी दिसते. त्यामध्ये अनेक जण जे भाजपचे प्रवक्ते सुद्धा काय कसली मोहीम आहे काय की तुम्ही? अरे बाबा काल मी माझी भूमिका स्पष्ट केली, संपूर्ण महाराष्ट्राने ते बघितली आणि मोदीजी आणि अमित भाईंची माझं फोनवर चर्चा झाली आणि शिवसेना जी आमची वैचारिक एक विचारधारा एक समान असलेले आम्ही दोन्ही पक्ष आहोत. त्यामुळे पदापेक्षा आम्हाला जनतेने दिलेलं जे काही कौल आहे आणि त्याचा आदर करणं हे आमचं काम आहे. जनतेमध्ये हळहळ पाहायला मिळते. हसरा आहे ना, त्यामुळे तुम्ही कुठला फोटो? अमित शहा साहेबांसोबत जो फोटो आला, हा काय झालं? त्या फोटोवर चर्चा सुरू झाली. काय फोटो मध्ये काय आहे? तुमचा चेहरा गंभीर. अरे मी आता तुम्हाला कधी गंभीर कधी हसरा काय काय तुम्ही आता ठरवताय ते तुम्हीच ठरवा. लाडकी भाऊ झाल्यापासून तुम्ही हसरे दिसतात सगळीकडे. अरे बाबा आजही मी खुश आहे, कारण जे आम्ही 2-2.5 वर्षात जे काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे कल्याणकारी योजना आम्ही केल्या, लाडकी बहीण त्यात महत्त्वाची आहे आणि त्याचा रिझल्ट जो आहे या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढी मेजॉरिटी मिळाली नव्हती. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरकारवर जनता खुश आहे आणि सरकारच्या कामा. नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत आपल्या चॅनलवर. एकनाथ शिंदे हे आपल्या स्टेटमेंटमधून बोलतात की आपल्या मुख्यमंत्री पदासाठी आमची सविस्तर चर्चा झाली आणि मोदी साहेबांनीही त्यातून सकारात्मक निर्णय घेणार आहेत असेही त्यांनी सांगितले. आणि एकनाथ शिंदे हे आपल्या बोलण्याच्या पद्धतीनुसार ते सांगत होते की मोदी साहेब जेही मुख्यमंत्री बनवतील त्यांना आम्ही सपोर्ट करू आणि आमचा पक्ष त्यांच्या मागे आहे. आणि बाकीच्या पक्षाचेही त्यांनी चांगल्या सकारात्मक गोष्टी सांगितल्या आणि त्यांचे महायुती या पक्षाचा चांगल्या प्रकारे
स्टेटमेंट मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी योग्य असा निर्णय घेऊन मी कोणत्याही गोष्टीला अडथळा आणणार नाही मोदी साहेबांनी सांगावं आणि जो पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल त्याला आम्ही मान्य असू हे त्यांनी त्यांच्या बोलण्याच्या माध्यमातून सांगितले. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो. आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनलला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व व्हिडिओ येत राहतील. धन्यवाद मित्रांनो.